माझं म्हणणं आहे की इतकी वर्ष झाली आपण बघतो आहोत. अशा पद्धतीने आपण कुणाला बघितलं प्रचार करताना? विलासरावांना, अशोक चव्हाणांना, अगदी आता भाजपचे नेते अशोक चव्हाण त्यांना कुणालाच नाही. या निवडणुका अशा लढल्याच जात नव्हत्या. यावेळेसच्या निवडणुका खरं तर हायटेक होण्याऐवजी हायजॅक झाल्यात की काय नेत्यांकडून आणि पैशाच्या थैल्यांकडून हेच कळायला मार्ग नाही. हे दुर्दैव आहे महाराष्ट्राचं. मी एक सांगू तुम्ही जयेश मी एकच महाराष्ट्रात जयेश फक्त एक सेकंद तुम्ही म्हणतात ना की मुख्यमंत्री मला वाटतं माझ्या माहितीप्रमाणे तुम्ही तेव्हा होतो आपण फील्डवर तिथं एकत्र काम केलेलं आहे. विलासराव देशमुख फिरायचं नाही मला थोडंसं पटतं. विलासराव फिरायचं या छोट्या स्थानिक निवडणुकीत. सगळ्यात महत्त्वाचं युतीमध्ये तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सगळे नेते इन्क्लुडिंग स्वतः शरद पवार या स्थानिक निवडणुकांसाठी फिरायचे. आर पाटील तिथे फिरायचे. तिथले पक्षाचे अनेक नेते होते. म्हणजे अर्थात राष्ट्रवादी काँग्रेसची तेव्हा एकसंध राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची यंत्रणा जी त्यांच्या नेतृत्वाची फळी तयार होते फिरायचे. ते नेते तेव्हा फिरत नव्हते असं म्हणणं जरा थोडं धाडसाचं होईल असं मला वाटतं. पण हे जे ओंगळवाणं चित्र यावेळेस महाराष्ट्रासमोर आलेलं आहे तसं कधीच नव्हतं सर. आपण खूप जवळून निवडणुका बघितल्या. भाऊसाहेबांकडे जातो मी. आपण सगळ्यांना थोडक्यात मुद्दे मांडले ना आपल्याला जास्तीत जास्त मुद्दे कव्हर करता येईल. भाऊसाहेब, काँग्रेसची ताकद ग्रामीण भागामध्ये सर्वाधिक होती. म्हणजे काल आम्ही जेव्हा बघत होतो म्हणजे माझ्याकडे आता ते समोर आकडे जर आपल्याकडे आले तर म्हणजे उत्तर महाराष्ट्रात आम्ही बघत होतो. उत्तर महाराष्ट्रामध्ये तर ऑलमोस्ट काँग्रेस तिथे आता एक्झिट पोल आहेत अंदाज आहेत हे. पण तरी सुद्धा त्याच्यापेक्षा चित्र फार वेगळं असेल असं ग्राउंडवरती तरी आम्हाला वाटत नाही चित्र. पण जिथे जिथे ग्रामीण महाराष्ट्रामध्ये ताकद होती आणि काँग्रेसची जी नेहमी एक भूमिका राहिली खालच्या तळागाळातल्या लोकशाही खालच्या जे सगळ्यात ग्रामसभेपासून ग्रामपंचायतीपासून तुम्हाला वरपर्यंत ही अशा प्रकारे लोकशाहीशी रुजली पाहिजे. त्यामुळे काँग्रेस जास्तीत जास्त ग्रामीण भागामध्ये फोकस करायची. पण आता हे होताना दिसत नाहीत. म्हणजे जसं अभिजित म्हटलं ते मी मान्य करलं. हर्षवर्धन सपकाळ वगळता म्हणजे तुम्ही म्हणलात ती गोष्ट हर्षवर्धन सपकाळ वगळता इतर नेते कुठे फिरत होते? कमलेशजी जसं मी म्हणालो की उघडच आहे अध्यक्ष असल्यामुळे प्रदेश अध्यक्ष हे पूर्ण महाराष्ट्रभर फिरले. परंतु उदाहरणार्थ कोल्हापूर असेल तर तिथं बंटी साहेब तुम्हाला दिसत आहेत. सांगलीमध्ये आमचे विश्वजित कदम साहेब होते. त्या भागात फिरले ना. मुद्दा असा आहे ते जिल्ह्याचे नेते होते तिथंच फिरत होते. प्रिसाइजली कमलेशजी मी तुम्हाला लोकसभेला तुम्हाला आठवत असेल अगदी लोकसभेच्या वेळी ज्या पद्धतीची स्ट्रॅटेजी काँग्रेसने ठेवलेली होती तो जो नेता आहे तो त्याच्या पॉकेट्समध्ये लक्ष देत होता. सो अगदी तशाच पद्धतीची जी स्ट्रॅटेजी आहे ती यावेळी देखील ठरलेली होती की आमचे ते जे नेते मंडळी आहेत ते आपल्या जिल्ह्यामध्ये लक्ष देत होते किंवा जो जबाबदारी दिलाय त्या जिल्ह्यामध्ये लक्ष देत होते. आणि प्रदेश अध्यक्ष मधून हर्षवर्धन सपकाळ हे पूर्ण महाराष्ट्रभर फिरत होते. त्याच्यामुळे ही आमची स्ट्रॅटेजी होती. ती जर माध्यमांमधून दिसलेली नसेल तर त्याला आमची काही हरकत नाही. पण आमचे जे नेते काय ना आपण थोडंसं ना म्हणजे प्रत्येक वेळेस माध्यमांच्या वगैरे आपण काय मला मान्य आहे तुमचा तो राग असेल माध्यमांमध्ये आणि काही माध्यम असतील तसं ना. पण सरसकटीकरण योग्य नाही असं माझं म्हणणं आहे. भाऊसाहेब तुम्ही त्यातले अभ्यासक आहात त्यामुळे किमान तुमच्यासारख्या नेत्याकडून तरी मला सरसकटीकरणाची अपेक्षा नाही आहे तुम्ही या चर्चेत बोलत असताना. पण तरी सुद्धा आहेत नेते फिरत नव्हते हा आरोप आहे. तुम्ही स्थानिक पातळीवरती तिथल्या नेत्यांना सांगत होतात. कसं आहे ना गेम निवडणुकांचा बदललेला आहे. निवडणुकांचे नियम बदलले आहेत. म्हणजे जसं मी नेहमी क्रिकेटची एक अॅनॉलॉजी सांगत असतो अभिजित जसं आता पूर्ण गेल्या 2020 आलं गेल्या काही वर्षांमध्ये तर 2020चा फॉर्मॅट हा आता झाला आहे पॉप्युलर झाला आहे. टेस्ट क्रिकेट हे फार तुमचं तुम्ही किती टेक्निकली साऊंड आहात ते दाखवण्यासाठी टेस्ट मॅच वगैरे ठीक आहेत. पण तुम्ही टेस्ट मॅचचे नियम नाही लावू शकत ना. बदलला आहे गेम. आता निवडणूक हा 24/7 ग्राइंड झालेला आहे तर झालेला आहे. तुम्हाला ते एक्सेप्ट करून चालावं लागेल ना. तुम्हाला गेमच्या रूलप्रमाणे खेळावं लागेल ना. नाही अगदी बरोबर आहे. मी काय म्हणतोय त्या गेमच्या रूल प्रमाणेच आम्ही खेळत आहोत. फक्त म्हणजे एखादा 10 आमचे नेते पूर्ण राज्यभर फिरले म्हणजेच आम्ही तयारी चांगली करतो असा त्याचा अर्थ होत नाही. आमच्या स्ट्रॅटेजीचा भाग म्हणून असं ठरलेलं होतं की लोकल नेते त्या भागामध्ये लक्ष देतील आणि सपकाळ साहेब अध्यक्ष म्हणून सगळीकडे फिरतील. त्यामुळे आमची स्ट्रॅटेजी योग्य होती असं माझं म्हणणं आहे. तुमचं म्हणणं योग्य होतं. बरं आता मला ना दुसऱ्या इलेक्शनची वाट बघतात काय वन नेशन वन इलेक्शनची वाट बघतात. बरं वन नेशन वन इलेक्शनची वाट बघतात असं विश्वास पाठक म्हणतात. अमोल मिटकरीजी तुमचा परफॉर्मन्स तुम्ही म्हणतात की समाधानकारक तुम्हाला दिसतोय पण तुम्हाला फार त्याच्यासाठी कष्ट घ्यावे लागले असं दिसतात. म्हणजे तिजोरीच्या चाव्या आमच्याकडे आहेत असं तुम्ही म्हणाला होतात पण तिजोरीचा मालकच आमच्याकडे असं तुम्हाला भाजपने तिथे सुनावलं. त्यामुळे एक प्रकारे तुम्हाला एक काय म्हणतो तर रियालिटीचं पिक्चर दाखवून दिलेलं आहे तुम्हाला या निवडणुकांमध्ये. म्हणजे कसं असताना मला फार गमतीशीर वाटते गोष्ट. किरण अभिजित हे म्हणतात की नाही स्थानिक निवडणुका तिथे बोललेलं चालतं अशा गोष्टी ठीक आहेत बोलावं लागतं. पण याच्यामध्ये ना सगळी भडास आतली काढली जाते. त्यामुळे जे बोलायचं ते बोलून टाकायचं या निवडणुकांमध्ये आणि एक प्रकारे तुम्हाला चित्र दाखवून टाकायचं. तर तुम्हालाही ते चित्र दाखवलं गेलं आहे अमोल मिटकरीजी. कमलेशजी एक गोष्ट लक्षात घ्या मी सर्व विश्लेषकांचं विश्लेषण अगदी पत्रकारांपासून सर्वांचं शांततेने ऐकतोय. आज मी कुठलाही आतताईपणा करून आपल्या चॅनलवर बोलणार नाही. कुठलेही हवेत बाण मारणार नाही.
एक गोष्ट प्रामुख्याने लक्षात घेतली पाहिजे. लोकसभेच्या वेळी ज्या पद्धतीनं महायुतीला हे बसला, झटका बसला म्हणा किंवा पराभव झाला, त्यानंतर त्याचं चिंतन केलं गेलं तिन्ही पक्षाच्या पातळीवर वेगवेगळ्या पद्धतीनं. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पण तशा बैठका होत होत्या, झूम मिटिंग होत होत्या, सगळ्या पद्धतीनं कार्यकर्त्यांना विश्वासात घेतल्या जात होतं आणि मग विधानसभेला आम्ही सामोरं गेलो. अर्थातच अजितदादांच्या नेतृत्वामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने परत उभारी घ्यायला सुरुवात केली. महायुती म्हणून आम्ही सगळे एकत्र लढलो आणि महायुतीचा तो निकाल जो आला विधानसभेच्या दृष्टिकोनातून, आम्हाला पहिलं एक्झिट पोल दाखवला जात होता राष्ट्रवादीच्या 15, 16, 17 सीट येतील. नंतर ते 40-42 वर गेल्यानंतर आपसुक विरोधातली लोक म्हणायला लागली की आता यांनी ईव्हीएम सेट केलं, यांनी आपले कार्यकर्ते पळवले, यांनी पैशाचं वाटप केलं आणि थोड्या वेळात ते सुरू होणार आहे. जसे निकाल येऊ द्या, काँग्रेसची ओरड सुरू होणार आहे, उबाटाची ओरड सुरू होणार आहे, सगळ्या विरोधकाची ओरड सुरू होणार आहे. काही तर इथपर्यंत म्हणतील की 12-13 दिवस निकाल डिले केला म्हणजे तुम्ही तिथलेच ईव्हीएम मशीन काही सेट केल्या होत्या का? म्हणजे लोकसभेमध्ये तुम्हाला जर निकाल तुमच्या बाजूने आला तर तो जनतेनं दिलेला कौल, आणि विधानसभेमध्ये जर निकाल आला तर मग पैशाच्या वारेमाप मोजपट्टी, दिलेले आश्वासनं. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने अजितदादांच्या नेतृत्वामध्ये बारामती नगर परिषदेचं रोल मॉडेल डोळ्यासमोर ठेवून आणि आमचा शिवशाहू फुले आंबेडकर विचारांचा वारसा, त्यामध्ये अल्पसंख्याक समाजाला केल्या गेलेल्या महायुतीच्या सगळ्या तरतुदी, ह्या सगळ्या विकासाच्या अजेंडा घेऊन आम्ही पुढे चाललो. आणि तिन्ही नेते देवेंद्रजी असतील, अजितदादा असतील आणि एकनाथ शिंदे साहेब पण असतील. आता असं आहे की कोण तिजोरीच्या चाब्या म्हणलं, कोण तिजोरीचा मालक म्हणलं, हा भाग गौण आहे. पण जनतेला तुम्ही प्रतिसाद बघा ना. आता कोणीतरी सांगत होतं, एकच मिनिट फक्त सांगितलं एकच माझं. कोणीतरी सांगत होतं की आमचे नेते म्हणजे हा कार्यकर्त्यांचा पक्ष नाही, हे नेत्यांचे पक्ष आहेत, म्हणजे हे सगळे बाकीचे. आम्ही सामान्य घरातले कार्यकर्ते आहोत ना. आम्ही पण आमच्या पद्धतीनं ज्या ज्या ठिकाणी फिरायला आम्हाला पक्षाने सांगितलं त्या ठिकाणी पक्षाचा प्रत्येक कार्यकर्ता फिरला. काँग्रेसचे फिरकलेच नाहीत. आताही महायुती, आता महानगरपालिकेच्या निवडणूक आहेत, काँग्रेसची स्ट्रॅटेजी काय? वडेट्टीवार आणि नाना पटोलेंचंच मुळात पटत नाहीये. हर्षवर्धन सपकाळाची दुसरी बाजू आहे. आता तुम्ही मुंबई महानगरपालिकेमध्ये त्यांनी अंग काढलंय ना, आता त्यांच्या चेन्नी ठेलांनी स्वबळाचे नारे दिलेत. त्याच्यामुळे आपलं किती फाटलेलं आहे ते अगोदर बघायचं आणि नंतर बाकीच्यांकडे टीका टिप्पणी करायच्या. अमोल मिटकरीजी, लक्षात घ्या, मित्रवर्य अमोल मिटकरीजी, हे सगळ्यांनाच लागू आहे. हा विकासाचा अजेंडा नगर परिषदमध्ये होता. त्यामुळे आम्हाला चांगल्या पद्धतीने या परीक्षेत आम्ही उत्तीर्ण होऊ एवढा आम्हाला विश्वास. ठीक आहे. तुम्ही म्हणतात ना हे सगळ्यांनाच लागू होईल, ते काय आम्ही नंतर येऊ त्याच्याकडे. छोटासा ब्रेक आपण घेऊया इथे. सौरभ, ही चर्चा आपण अशी सुरू ठेवूया, कारण आता माझ्या मते पुढच्या 10-15 मिनिटांमध्ये निकाल यायला सुरुवात होतील, म्हणजे कल यायला सुरुवात होतील, मतमोजणी सुरू होणार आहे. छोटासा ब्रेक घेतोय, कुठे जाऊन काही इंटरेस्टिंग चर्चा आहे. फार मस्त पॅनल आपल्याकडे आहेत, राज्यातले महत्त्वाचे नेते आपल्यासोबत आहेत, काही अत्यंत अचूक विश्लेषण देणारे आपल्याकडे राजकीय पत्रकार देखील आहेत. ही चर्चा खूप इंटरेस्टिंग होणार आहे. कुठे जाऊ नका, थोड्याच वेळात परत येतोय.